हाय, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माळवाची भाजी कशी करायची। तर त्यासाठी लागणारे साहित्य पहा। तर मी त्यासाठी सगळी भाजी अशी निवडून घेतली पाला। तर हे जे अशी भाजी आहे ना शेंडे, हे शेंडे फक्त असे घ्यायचे कारण शेंडे कवळे आहेत ना, आणि हे देठ असतो तो निबार असतो, लवकर शिजत नाही ना, म्हणून फक्त असे हे शेंडे फक्त घ्यायचे, कवळे असतात असे मोडले की घ्यायचे। हे निबार आहे हा कसा मोडला जातो असे कवळे घ्यायचे, आणि हे जे आपण रोपं तयार करून लावू शकतो। तर आता आपण भाजी कट करून घेऊ। आता हे शेंडे आहेत ना, पहिल्यांदा मी असे कट करून घेते, असे छोटे छोटेसे। उष्णतेचा जास्त त्रास होतो त्यांनी ना ही भाजी आठवड्यातून 2 वेळा तरी खायची, शरीराला चांगली असते, पित्ताचा त्रास होत नाही या भाजीतून। जशी आपली पालकची भाजी असते ना, तशीच ही पालक आहे, चिरून घेतलेले आहेत। भरपूर प्रमाणात ह्यात पाणी असते। तर याच्यासाठी आपण आता 1 कांदा घेतलाय, आणि कांदा भरपूर टाकला ना भाजी पण खूप छान होते। ठेवली चांगलं असं 2 चमचे तेल टाकायचं। छोटे चमचे आहेत म्हणून 2 टाकलेत मी, मोठा असला तर 1च टाकायचा। तर आता मी त्यात मोहरी टाकते, हिंग, लसूण, हे सगळं असं मस्तपैकी हलवून घेऊया। लसूण छान असा भाजला गेलाय, छान असा वास येतोय त्याला, आणि वरून आपण टाकूया आता हे कांदा। कांदा आपला छान असा परतलाय, त्यात आता लाल मिरची पावडर मी टाकते, असं हलवून घेऊन मस्त अशी लाल मिरची पावडर, कलर किती छान असा आला। नंतर हे जे आपण हे केलेले कवळे शेंडे आहेत ना ते टाकूया। ही भाजी टाकू आता। गॅस मी लहान केलेला आहे, लहान गॅसवर टाकलेलं आहे, फुल गॅस नाहीये। मी आता मीठ लगेच टाकलं नाही कारण भाजी त्या पाणी भरपूर असतं, थोड्या वेळाने जरा भाजी मी शिजून देणार आणि वरून मग नंतर मीठ टाकणार। मिठामुळे परत जास्त पाणी सुटलं जातं। आता मी झाकून ठेवते 1 वाफ पाण्याचं। तर आता आपण झाकून उघडूया। तर किती छान असे न मीठ टाकता शिजले गेले, असं तेल सुटले त्याला, आणि कलर पण कसा किती छान आहे, हिरवा हिरवा जरा आहे। तर आता आपण थोडंसं मीठ टाकूया। आता हे शेंगदाण्याचं कूट 2 चमचे आहे, आपले पोह्याचे चमचे। तर 3 मिनिटं झाले, तर आता आपण बघूया किती छान तेल सुटले, भाजी पण आपली शिजली, तेल पण असं मस्त सुटले चव बाजूने, एकदम छान अशी भाजी झाली। हे बघा आपली तयार झाली माळवाची भाजी, गरम गरम भाजी, चपाती, माईन-मुळ्याचं लोणचं आणि काकडी। या जेवायला, आणि तुम्ही भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती। बाय।